पांडुरंग शिवाळे बघा बघा आहे का इकडे हा कोणी चालू आहे? तुम्ही दर 10 मिनिटांनी फोन करत चला. हा निवृत्तीनाथ, धीर सोडायचा नाही. अजून निकाल हाती यायचेच. पण त्यांचे 5 लोक निवडून आले. अरे पण आपले बी 5 निवडून आले. येळ गेलेलं नाही. पारड कवा बी फिरू शकते. आता 5च्या वरती त्यांचे निवडून नाही येणार. मग ए तुझ्या बायकोचं काय झालं? बायकोचं काय घेऊन बसलाय? अरे अशा म्हशी जर निवडून यायला लागल्या तर लोकशाहीचं वाटोळ होऊन जाईल. मी आता राहिलेले निकाल तुम्हाला वाचून दाखवतो. महिपत सखाराम बोखरे 5700 300 मतं जास्त मिळून निवडून आले. इकडे या साहेब, सांगा महिपती भोकरे 350 मतांनी निवडून आला म्हणून. यशवंत हरी कोकाटे 5800 400 मतं जास्त मिळवून निवडून आले. साहेबराव महिपतराव भोकरे केवढ्या मतांनी जिंकला तेवढं सांग. 300 मतांनी निवडून आला. आपले 6 जण निवडून आले. मी काय म्हणलं तुम्हाला? तुमच्यापेक्षा साहेबरावनं 10वीच निवडणुकाच्या आज बघितल्या. काय रे साहेबराव, हो साहेबराव, आपला 7वा उमेदवार निवडून आला. कोण मी काय? तुम्ही नव यशवंत कोकाटे. पण आपण निवृत्ती निवडून यायलाच पाहिजे. हे निवृत्ती, आता तू सरपंच झाला म्हणून समज. झाला म्हणजे काय? अहो आपला निवृत्ती किती मतांना निवडून आला तेवढे सांग. अहो फक्त 200 मतांनी पडला. लुगडी धोत्र सगळं गेलं. सांगतो नाही वैरी बार बार सांगतो 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 कसा शांत बर 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 अंधारी पसरली डोळ्याचं. शांत. साहेब त्याची बायको जितली म्हणजे आपण किती आलो. अरे बापरे साहेब, असं कसं झालं? कर्ज जमीन वाडा सगळं घेऊन जायचं. एका सगळ्यांनी 8 उमेदवार निवडून आलं आणि आपलं 7. हा त्याच्या आईला झालं काय? आता गावात मान खाली घालून फिरायची पाळी आली. थोबाड फोडलं पाहिजे. का बॉम्बला लागला? अजून सरपंचाची निवडणूक व्हायची. अहो पण त्यांची मेजॉरिटी आहे हो. मला अजून माझ्यापासून बरंच धडे शिकायचे. पण मी काय म्हणतो साहेब, तू गप. मतदार जसे विकत घेता येतात तसं जिंकलेले उमेदवार सुद्धा विकत घेता येतात. त्यांचे 8 वरून 5-6 झाले मग आपण जिंकलोच. मग सरपंच आपलाच.